तुम्ही जो आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिलात क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. हा जो व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे, तेच आपण ट्रेक क्रिएट केलं आहे तुमच्यासाठी. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटर या चॅनलवरती मिळून जाईल. आता सिम्पली काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला पहिलं ओपन करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन न्यू प्रोजेक्टचा मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि बीट माहुडी दिलाय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून ऍड करायचा आहे. हा बीट माहुडी येतो तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीट माहुडीवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली थोडं येतं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन मिळून जाईल, आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून सॉन्ग ऍड होऊन जाईल. सॉन्ग ऍड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, खाली थोडं येतं स्क्रोल करायचं. रेशोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून ओपन सोर्स आहे इथून रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता सिम्पली काय करायचं, हा जो बीट माहुडी आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. हे ते थोड्या वेगळ्या बीट आहेत, तर तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे. तर पहिले हे जे बीट आहेत ना आपल्या त्या PNG साठी बीट दिल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटला आल्यानंतर इथून आपण ना कोडच्या बीट दिलेल्या आहे, ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकाल की इथे आपली 22वी जी आपली फोटोची बीट आहे. तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तो स्प्लिट करायचा आहे. तर ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, तर ठीक आहे. इथं स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे शेवटच्या बीट असतील तुम्हाला स्प्लिट करायचे. त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, पहिल्यांदा यायचं आहे आणि तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल खाली, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. त्याआधी मी तुम्हाला एक सांगतो, जे आपण स्क्रीनशॉट केलेत ना ब्लॉकचे यूज, ते ना तुम्ही तुमच्या ब्लॉक लिस्टमधले करायचे असतील तुम्ही करू शकता. मी तुम्हाला देईलच, ठीक आहे, ते तर विषय नाही आहे. पण जे पण तुम्ही स्क्रीनशॉट तुमच्या ब्लॉक लिस्टमधले यूज कराल त्यामध्ये नाव कोणाचं नका दिसून देऊ. प्रोफाईलवर काही म्हणजे इमोजीही लावू शकता, ठीक आहे. एवढं करा, बाकी काय नाही यामध्ये. तर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, तुम्ही फक्त तुम्हाला सांगतो कशाप्रकारे तो व्हिडिओ क्रिएट करायचा आहे ते. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली पहिल्यांदा आल्यानंतर एकदम ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि स्क्रीनशॉट इथून ॲड करायचा, ठीक आहे. इथून हा आपण स्क्रीनशॉट ॲड करूया. हा स्क्रीनशॉट ॲड केल्यानंतर ह्या स्क्रीनशॉटची बीट आहे ना आपली, म्हणजे बीट व्हिडिओमधली हा जो बीट मॉड आहे त्यामधली जी बीट आहे ना, जिथून चेंज होते तिथपर्यंत ह्या स्क्रीनशॉटची लेंथ ठेवायची, ठीक आहे. इथपर्यंत येते तर एक्स्ट्रा पार्ट स्प्लिट करून डिलीट करून टाका, ठीक आहे. अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे, तो ती सिम्पली वर अशा प्रकारे न्यायचं आहे. हा स्क्रीनशॉट तुम्ही कुठं पण हलवू शकता बोटाने, ठीक आहे. वरती नेऊन ठेवायचं जसं तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे. हे झाल्यानंतर आता सिम्पली काय करायचं, सेम प्रोसेस दुसरा स्क्रीनशॉट इथून ॲड करायचा, ठीक आहे. अशा प्रकारे तो आपण दुसरा स्क्रीनशॉट ॲड करूया. ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ बघायची कुठपर्यंत येते, असं थोडं वरती नेऊया इथपर्यंत आणि आपली बीट कुठे चेंज होते बघा, ठीक आहे. इथपर्यंत येते तिथून स्प्लिट करूया आणि डिलीट करून टाकूया. अशा प्रकारे इथून ह्याच्या पुढं आणायचं. अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनशॉट ॲड करत न्यायचे इथपर्यंत आपली जी म्हणजे 22वी बीट आहे त्याच्या मागपर्यंत, ठीक आहे. सर्व बीटला इथून स्क्रीनशॉट ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ह्या स्क्रीनशॉटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. कांबोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल स्लिप अँड स्लाईड 2चा, तो इथून तुम्हाला स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या PNGला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, त्या PNGवरती क्लिक करायचं. दुसऱ्या PNGवरती ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कांबोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल स्लिप अँड स्लाईड 1चा, तो इथून तुम्हाला स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता हे दोन इफेक्ट तुम्हाला सर्व PNGला इथून देऊन घ्यायचे रिपीट करत, तर इथपर्यंत यायचे आपल्याला 22 बीटच्या मागेपर्यंत, ठीक आहे. त्या सर्व स्क्रीनशॉटला हे दोनच इफेक्ट तुम्ही त्या कांबोमधले आता सांगितले ते. तर मी काय करतो, इथून सर्व स्क्रीनशॉट सुद्धा ऍड करून घेतो, फोटो सुद्धा ऍड करून घेतो आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण बघूया. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व स्क्रीनशॉट आपण इथून ऍड करून घेतले आणि तो इफेक्ट सुद्धा आपण लावलेला आहे, ठीक आहे. तुम्ही PNGत बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पण करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आपलं फोटो राहील ना त्याला आपण एक PNG दिले, ते तुम्हाला इथून ऍड करायचं अशा प्रकारे, ठीक आहे. हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पेंडिंगचा, तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो म्हणजे 2 नंबरचा फोटो, त्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधला झूम 1चा इफेक्ट स्लाईड करायचा. आता त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट होता तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा, ठीक आहे. हा इफेक्ट तुम्हाला कांबोमध्ये मिळून जाईल, अशा स्लाईड करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला पुन्हा पेंडिंगचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा. हा सिम्पली इफेक्ट तुम्हाला इनमध्ये इथे मिळून जाईल, स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ऊसचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं, पहिल्यांदा आल्यानंतर इथून बॅक करायचं. इथं माझा इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली यामध्ये ब्लॅक फ्लॅश 2चा, तो तुम्हाला स्लाईड करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर दुसरा फोटो जिथं आपण स्पीड केला ते द्यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून स्लाईड करायचा आहे.
सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, बरोबरच्या नवरती क्लिक करायचं आणि बरोबरच्या नवरती क्लिक केल्यानंतर ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबरच्या नवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल एक्सपोर्ट होऊन जाईल.